सटव्या वानाचे मानवरा लय गोड लागते तुला, है की नाही? मानवऱ्याला फासलं तू ना तर असेच करता का तू काम दुसऱ्याचे नवरे फासायचे? पाय शांते, तोंड सांभाळून बोल. हा मी ऐकून राहिली, याचा मतलब हे नाही की तू काही बोलशील म्हणून सांगून राहिली. मला सांगता येते, बोलता येते. हा बोलून नाही राहिली म्हणून काय म्हणून राहिली? ऐकून राहिली म्हणून बोलून राहिली. ऐकाच लागेल तुले नकट्या वानाचे, नकटी असणं. हा मानवऱ्याला फासते ते, लाज वाटू दे ना तुले. काही पोरगा नवरा असेल ना त्याच्याजवळ आहे ना, इकडे काय मानवऱ्याजवळ हे करून राहिली तू? नवऱ्याला आवरणं पहिले. मी मुंबईहून घरी आली की माझ्या मागे लागते ना तुझ्या नवरा, त्याला आवरणं पहिले. मोठे फोन करते हे करते, ढंगडे करते ना तोस्त. कधी केला तुले फोन? तू नसतं फासलं मले. तू नसतं निरप पाठवले गावातला पोरायचं. कांते बोलून राहिली कांते बोलून राहिली. मला तर काही घेणंच नव्हतं. मी तर डायरेक्ट सांगितलं. पाय बरं मागच्या व्हिडिओमध्ये काय बोलायला मी तर. तूच तर मागे लागेल ते हात धुत. तूच तर साऱ्या दुनियेला चट केलास. अजिबात तोंडातून आवाज नाही निघला पाहिजे. हा हिचं काय आहे तर मी पाहतो मॅटर. तुला काही अति भादराचं काम नाही की. हा तुझ्या हात मी घरी गेल्यावर पाहतो. अटी नको भादरू तू. बोले तर शब्द बोलायची ऑर्डर नाही भाऊ. बसर बोलला की नाही आता काय ना रे. बस मोहळ्यात खाते एखादी शांता मावशी आजची. शिनारवानाची मुंबईत हात धंदा करता वाटते, म्हणूनच घर चालते तू, आहे की नाही? याच्यावर ते त्याचे नवरे फाशाचंच काम करतात तू. बरोबर आहे ना? आणि गावात आलं की ते अटी तेच काम सुरू. म्हणजे इकडे बी तिकडे बी सारखं तू, आहे की नाही? शांते, धंद्यावाली मी नाही काही, धंद्यावाली तू खानदान सगळी धंद्यावाली. माया प्रेम घेतलं हिसकावून, लग्न केलं त्याच्यासोबत. हा मायन लागे नामदेवचं प्रेम होतं ना, आमचं लग्न होऊन राहिलं. तू काल आले आमच्या दोघांच्या मधात सटवे बनी ना. त्या गावाला विचार ना कशी जोडी होती आमची, तर कसं प्रेम होतं. तर तू आली मधात मोठा म्हैसपणी तर थोडी होती. तर काय मी अडवलं तुले लग्न करायला? तू तर गेली मोठी पळून तिकडे. तुला तर डल्ल्या पाहिजे होता ना मोठा, तिकडे तुला डल्ल्या सापडला ना मोठा. मग याला काय करशील तू आता? काय बोलायला लावून राहिली मला फालतू? शिल्लक धंदे करून राहिली तू. शांते, अवकादीत रायबर त्या. हा अवकाद नको भूलू. हा पहिले त्या नवऱ्याला आवर. लय कॉन्टॅक्टात बर माय दूर लोक. हा तुला इकडचे ना तिकडचे ठेवीन सांगून राहिली. माझे पंगा नको घेऊ तू. हो धंद्यावाली अस ना तू. तुझ्याजवळ कॉन्टॅक्ट असतील, नाही तर काय तर बापा तू दिल्ली पासून तर किल्ली लोक फिरायला असशील ना. असतीलच ना तुझ्याजवळ मोठमोठाले कॉन्टॅक्ट. पण मी कोणाला भिवून राहिली व? अन्न तू कोणते आत्ते तर अन्न माझोळ. मी बी शांती आहे ना. मग काय वाटून राहिलं की ही शांती अशीच आहे, शंभूळपुशी आहे की नाही? याले त्याला भिन. हा कोणताही शेर आला मा पुढे तर भेणार नाही म्हटलं. हा अशीच त्याला उडून टाकीन. अन्न कोणते आत्ता तू येते? बाई हिचा धंदा हा लोकांना फसवायचा. पाय नामदेव भाऊले किती गरीबात फसवलं ना. हा नामदेव भाऊले पाय चटक लागली वर बाहेरची. शांताबाई लक्ष ठेव. शिवल्या तू नको चबरू रे, तू नको चबरू. तुला कोण सांगलं रे म्हणतात बोलायचं? हा चोंबडे धंदे करून राहिला तू. तुझ्या पाय ना इकडे काल दुसऱ्याच्या तोंड खुपसून राहिला. तेच फुटकं ढबर आहे, ते सांभाळणं पहिले. इकडे लोकांच्या तोंड घालते तो, तोंड घाल्या खाणीचा. शांताबाई हे कांती फुटकं ढबर आहे, फुटकं ढबर. कोणी येत जाईन वाजून जात जाईल. शिवल्या काल सबरून राहिला वाटी हिंडा दे ना. आला तोड घालायला. अरे शिवलाल मध्ये दिसूनच राहिलं ना, हे फुटकं ढबरच आहे ना, फुटकं ढबरच आहे ना हे. म्हणून तर लोकांना फासते की नाही. हिचं कामच आहे ना, धंदाच आहे. हा धंद्यावाली आहे, पक्की धंद्यावाली आहे. धंद्यावाली तू शांते, तू धंद्यावाली, मी नाही. हा ती अख्खी खानदान धंद्यावाली. मला काय म्हणून राहिली हो तू? हा माया काय पाहिलं होतं ना? धंद्यावाली करून राहिली मला. तू पाय ना तुझं. हो बरोबर आहे तुझं. म्हणून तर तू लग्न झाल्यावर माणसं वागून राहिली ना. याचे त्याचे नवरे वागवतो ना. तुला हेच काम आहे ना, याचे त्याचे नवरे वागवायचं. तुझ्या नवरा तुला वागवत नशील ना, म्हणून तू कसं याचे त्याच्यावर नजर पडली. तू अशी ना तशी, तू अशी मी नाही. हा तुझ्या नवऱ्यानं मला बोलावतं म्हणून मी आलती, नाही तर मी कुठे एवढी पडेल हवं. हा चालली मोठी तुझ्या नवऱ्याला भाव देईन तर. बाई अटी बोलून काहीच फायदा नाही. हिच्या मायबापाचं हे इले. हा आणि तडसा हिची शान काय चांगली. ती तटीसा चपला मार हिले चांगल्या मजबूत गावात. अटी काय आहे या नदीत कोण आहे पाय आले. हिले बेइज्जत कर चांगली. चपले धार टाकेले या कांतीले. हा बोगसपणा करून राहिले आपल्या गावात. बैकून राहिली लोकांले हे. शांताबाई घे गावात घे, वडत घे सायले. हा मावशी गावात घे वडत ताडत घे साय गेले. हा घुबडवानाची माणसं येईल लटकवते काय? हा अटकवते काय? पैशासाठी तर काही करते. गडा शिवला काही पॉईंट मारला गड्या तू ना. बरोबर आहे गड्या, तू बरोबर काटा काढतले का शिवला? काटा काढाच लागते बा. एक बरोबर दोन काठी निघून राहिले ना. इकडे कांतीचे काटा निघते मा. मला काठावर लागू दे नाही ना. एक चानस नाही मारू दिला मला तिनं. आणि नाम्याचा बी तो बी फडफड करे ना. लय ठिकाणी मासी नळला तो. पण कसं मादम ना पुरी त्याला मारेले. आता बरोबर तर हाती लागेलाय तर कसं चानस माराच लागेल मला. जमणार बा शिवला. एका निशाण्यात 2 तीर. दगडू मी या सटवीला घेतो गावात, तू याला घे बरं.
चला चला नामदेव भाऊ, हा मागे पुढे ना पाहू बरं. हा मागे पुढे कानकून कर सांगा, लात मारीन कंबळल्यात. हा गलती सापडेला आहे तुम्ही. कसं शांता मावशी ऑर्डर आखरी ऑर्डर असते आपल्यासाठी. शांता मावशी म्हणीन ते, फक्त शांता मावशीने तुम्हाला मारायची ऑर्डर नाही द्याल म्हणून वाचलं आहे तुम्ही. नाही लोक कंबळलं मोडलं असतं मी. शांता मावशील तर राज्यात आहे. आज वाटली बाई आपली इज्जत काय करून काय राहिलो नामदेव भाऊ. काही वाटत नाही तुम्हाला? बेशरम झाले तुम्ही, बेशरम पुरे. हा होय काय आपण करून काय राहिलो? शोभलं पाहिजे असं करत जा ना काही. ते शेंबळे साबळे मला अक्कल शिकून राहिले. सारा गाव चालवणारा माणूस हाती सापडलं तर सारा मा कचरा झाला. या स्वप्निकीनं या कांतीनं मला अटकवलं. साली कुकून आली काय म्हणजे बोला. मी तरी म्हणून नाही बरं येत नाही बरं. सालीन मला जबरदस्ती आणलं अड्डीचा. साऱ्या गावात लोक आता थू थू करशील तोंड टाकायला जागा नाही ठेवली मला. चाल ना पुढे. काय मागे मागे पाय रोवून राहिली तू? काय हा मागे पुढे चाल, पुढे सरगत आहे ना आता गावातून. जमलं की नाही मित्र? काढला की नाही काटा? शिवलालच्या नांदी लागणं सोपी नाही बरं. हो अच्छा अच्छी थंडी करते शिवलाल. कसं तुम्ही बी आता पायता बाजा. कसं व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चाल ना घुबड, चाल ना. काय मागे मागे पाय करून राहिली? हा पुढे चाल ना, पुढे येणार रस्ता तुया. कांड करायची लागते, लाज वाटली का तुले? त्या मायन बापाच्या देखत सांगजो की किती कारनामे केले तू न तर किती कंड होता तुले तर असं सांगजो तुझ्या माय बापाला आता तुझ्या तोंडानं. आणि ते तू चुप बस. हा काही भादरू नको आता. जास्त चरचर करून राहिली तू. हा करून राहिली ना मी जास्त शिल्लक काल चबरून राहिली मग. आता बाई चबरून गिबरून काढून राहिली का? मारीच्या कंबळ्यातला हायची जो कंबळ अटीच मोड. हा गाव आया गमवलं ही ना सायाची ना. कुकून येते हे तर मुंबईन खायला काय सांगा टोला घ्यायला अटी. हा लोक बैकवतं का आमच्या गावातले? आमचं गाव किती शिरीब आहे. आलंही नाही तर सारं गाव उचकून दिलं सालीनं. हा मारीच्या कंबळ्यातला. काय झालं शांता? काढून मारून राहिली त्या पोरीले? हो शांता काय आहे लेंडरची लेंडर घेऊन? अरे नामदेव कोणाचा नाराज आहे? काय सांगा हे दोघे जण पकडले बापा. लफडं करून राहिले ते हे दोघं बी. हो याचं स्टँडमॅन चालू होतं. हो तटीच पकडले डायरेक्ट शांताबाईनं लाईव्ह डायरेक्ट. सांगा बापा तुम्हाला आमच्या तोंडानं हे जे कारनामे सांगायचे लागतील. लाज वाटून राहिली बापा. आपलेच दाताना आपलेच होत असं आहे ते. अरे नामदेव भाऊ असा करते का रे बापा? नामदेव भाऊचं चॅनमॅन का हो बा? समाधान भाऊ किती माणूस शरीफ होता हा. किती बेकार आहे हो बा हा. आता घरात उद्या लायकीचा नाही बा. किती बोगस माणूस आहे हा. ते का नामदेव शोभलं नाही लगा का रे? लगा सारा गाव दिले मान देते लगा. आणि तू असे कामं करते लगा? हेच लगा थूले का या जिंदगीवर? लगा सरा सकले का 2 इंचासाठी लगा तुला घोर करून टाकला. सारा इज्जतचा कचरा गेला लगा. लाज वाटली पाहिजे लगा तुले? आता काय उत्तर देईन हो नामदेव भाऊ. बेसराबा सारखा मान खाली आहे आता. टोकोमुको पाहून राहिला. तोंडात शब्द निघून नाही राहिला आता. बंद्या गावात इज्जत गमवली. बिनलाजा माणूस आहे राजा हा. म्या तरी कोणाच्या काळ्या करू पण असे कामं नाही गेले आपण शिनालीचे. हे बघाच कामं. एवढा वचवच न करून बाबू बोलायले. माझ्यानं चुकी झाली आता. जास्त शांतपणा नको करून मला शिकू नको काही तू. हा यांना त्यानं मधात काही तेल टाकू नको तू आता. अरे तू इथं पुरी जिरो तुम्ही आम ना. तू पुऱ्या पंचकुशीतच करतो ना आता. नाम्या कसा आहे तो. साऱ्या लोकांनी तुला थूतूच केलं पाहिजे बाबू. जाग्या तुला उभं राहायला जागा नाही दिली पाहिजे म्हणून. हा शिवलालच्या हाती सापडला तू आता. आता का सोडतो का मी तुले? शांता बाबा त्यानं सोडून काय माझं नाणून राहिली. जाऊन बाबा तुझ्या नवरा बी यायच्या. फालतू हातानं माझून करून राहील ते सोडून. काही मारू गिरू नको द्यायले. नवरा आहे तर काय झालं? मग नवरा आहे तर का सोडून देऊ का असंच? हा चुकी केली तर त्याला माफी नाही कोणाले तो असे ना मग मा नवरा. माय किती बेइज्जती आहे माय बाई हे. भर गावात आणि भर चौकात काही लाजाही वाटत नाही माय बाई यायले. याला तमाशा लावला मांडणं आहे ना गावात साऱ्या. चाल ना तू पुढे चाल ना. काय मागे मागे वळून राहिली तू? थांबून राहिली मोठी. पुढे चाल ना. देव मागे मागे गाऊन करून राहिले. मागे नका सोडून पुढे चाला ना. तुमचं नाटक दाखवून आहे ना. हा या कांतीच्या मायबापाले काय तुमचे धिंगाणे मांडले तिकडे काय करून राहिले ते नदी पराड. हा ते सांगा लागेल ना तुम्हाला. थोडीसा डायरेक्ट कांतीच्या मायबापाले मागे पुढे नका पाहू आता. शांता मावशी मागू मागे जर पाहिलं कंबळला लातच मारे तुमच्या. बस झालं ना. दादागिरी नको टाकून बाबू. दादागिरी नको टाकून. बसा ना चूप बसा ना फालतू. मावशी नाही ऐकलं तर घोर होईन ना तुमचा. मला बोलू नका बरं. हं मावशी 100% माझ्याकडून आहे. लक्षात ठेवा तुम्ही. नाही पुरत बापा. शांतीने ऐकलं तर वाटितलं का 4 चौकात मारीन मले. काही सांगता येत नाही. इथं घरीच तर दाबदूब करते मले.
त्या घरी गेल्यावर तर पुरा पिशार काढतेच माय हे काही विचारच नाही करत आता. म्हटलं ऐक बा तू एवढ्या बारेनं काही माझं करू नको, जाऊ दे आपल्या आपण जा. हा काही इज्जतचा कचरा करू नको, फालुदा करू नको घेणं देणं. हा काय लावलं हे गावात तुला मिरवणं, हे चांगलं नाही वाटत बुवा. हा काय बुवा काय चार लोक काय म्हणतील याचा विचार कर ना तू. मी विचार कोण्या गोष्टीचा करत नसतो. एकदा जे गोष्ट हाती घेतली की नाही ते पुरीच मग आर पार करत असतो. याची चटक जाईन का मग असं केल्यानं? असं जर मीनं केलं नाही की नाही मग हे अजून पळकतील, अजून असेच कामं करत राहतील. तू घुबड होय ना पुढे. चल शांताबाई घे पुढे चल. हे वय ना मी पुढे आणि मागे पुढे वाळून राहिला रे तू. हे पुढे. हा शांताबाई कशी आणशील मजबूत चांगले. काही नामदेवाची खैर नाही भाऊ आणि कांतीची काही खैर नाही. कांता पुरा पिशाळ काढते भाऊ. नामदेवला हवं त्या चट्टीत काही खरं नाही नामदेवचं. आणि कांतीचं त्याच्यापेक्षा बेकार आहे. कांतीची पिवळीच करते आज, काही खरं नाही कांतीचं. हो बेकार आहे. त्याला राजा समाधान भाऊ गावातल्या लोकांना सांगायला लागेल ना आपल्याला. सरपंच आले देवदास भाऊले सांगायला लागेल ना बापो ते तरी आवडती. हे तर सारे थोडं बायणार यार तुमच्या नाही मिळणी याला. चला लवकर बापा नाही तर नामदेव भाऊ मेला आज. चुलबुल काय चालू आहे नाही एवढा आवाज हा जोरा जोरानं. लयच आवाज येऊन राहिला. हे शांतीनं काय आणलं काय माहिती इकडे हे असं. पाय पाय हे तर बंदी लेंडारच येऊन राहिली बापा. काहीतरी झांगड गुट्टा झाला असेल म्हणूनच हा कार्यक्रम चालू आहे ना. हा काही ना काही झालंच. बरोबर आहे तुमचं, काही ना काही झालंच म्हणून ते एवढी लेंडार येऊन राहिली की नाही इकडे. थांब आता हे वच्छला आता येऊन राहिली की नाही मी विचारतो आता. वच्छला आता इकडे या. आता काय झालं आता तिकडे जर चोरी जोराने आवाज येऊन राहिला बापा. मग काय सांगा तुले लाज जाय धंद्यात आता. शांतीनं की नाही तिच्या नवऱ्याले आणि कांतीले रंगे हात पकडलं ना माय बाई. काय सांगतो काय करून राहील ते आता ते काय करून राहील ते. त्याचा चालू होता ना मग कार्यक्रम आणि शांतीनं रंगे हात पकडले ते काय पुसतं माय बाई. आता माय बाई रंगे हात का माय बाई का आता हे या कांतीले शोभते का बरं. दुसऱ्याचे नवरे झाशामध्ये आणणं शोभते का बरं हे कांतीले. काही करतात बाबा बाया आता तर. कोणाला भेटच नाहीत ना माय बाया. आता त्या कांतीले बी नवरा असेल की नाही पण नवऱ्याला नाही भेट ना माय बापाले भेट. अशा कशा निघल्या बाया काय सांगा माय बाई. आता अशाच निघल्या सगळ्या निरा उदाशा वानाच्या. त्या नामदेव भाऊले तर माय बाई घरात येऊ द्यायच्या लायकीचा नाही राहिला तो माणूस तर. असं वाटते किती चांगला आहे बापा, किती रुबाबानं चालते गावातून. आणि हे असे ढंगडे माय बाई त्या माणसाचे. हे खरं नाही रे बापा, कोणाला घरात येऊ द्यायच्या लायकीचे नाही राहिले आता. आता तर माय बाई जोडचा असो की दूरचा कोणालाच घरात येऊ द्यायचा धर्म नाही राहिला माय बाई. काही खरंच नाही राहिला आता तर. तुम्ही पाहत जा माय बाई आता. तुम्ही कशा माय बाई जेव्हा ना जराशा. आता आमचं तर काही राहिलं नाही पण तुम्ही जराशा सांभाळून राहत जा माय बाई. गाव काही खरं नाही राहिलं आता. काही बोलता का माय त्या काही काले माय बाई. खरं जे आहे तेच बोलून राहिली की नाही. जाऊ द्या बरं ते शांताचं काय चालू आहे मग. शांता काय करून राहिली तिकडे. तिचं काय पुसतं. शांती चांगली झोडून राहिली त्या कांतीले रगत पडे तदलो. तिच्या माय बापा जवळ नाही लावलं तिनं. चला मग आता आपण जाऊ ना पाहायला. चला ना चल जाऊ आपण बी. आम्हालाच काय बकऱ्या गिऱ्या चरण गिरण आहे की नाही बा जंगलामध्ये. सकाळी चरण फरण बा लोक तर धुऱ्यात येऊ देणार राहिले आता. आता तुरामुरा खाली होती तर जरासं काय ना की चरण येईल ते बी बाबा जोडजोडच्या लोकांना विचारून जावं लागते. आता पहिल्यासारखं राहिलं नाही कुठली चारा म्हणून. आता विचारल्याशिवाय काहीच नाही बाबा. आणि मी विचारल्या कधी गेलो की बस शादतातच लोक. मग काही काही तर मारायला येतात. बकऱ्या चारणं अवघड झाला आता. हो गळा ते आहे म्हणा पण माई विचार झाला गळा बकरा घ्या म्हटलं. या बस झाला आता गदे धंदा. याच्यात काही नफा राहिला नाही. लोक काही आता वावरात काही सामान्यच नाहीत गदेवर. तर नाही म्हटलं 10-25 घ्या बा बकऱ्या. आपण चारा बकऱ्या घ्यायला काही हरकत नाही. नफा गिफा चांगला आहे. एकाचे 2 होतात काही वांदा नाही. लाख रुपये गुंतवले तर लाखाचे 2 लाख होतात. काही वांदा नाही. येऊ शकता देवीदास भाऊ तुम्ही. एक ते चाऱ्याचाच मोठा अवघड आहे. चारणं म्हटलं की कठीणच आहे. आणि मी एक तर भूमीहीन माणूस आहे. चारा गिराही काही टाकू शकत नाही वावरात. हा राजा देवीदास भाऊ तुमचा एक प्लस पॉईंट आहे. तुमच्याच वावर आहे राजा. हे चारा मारा पेरून तुम्ही कसं बंदिस्त फंदिस्त असा मेळ आणू शकता. आपल्याला मार्गदर्शन करशील का मग तू. घे तुम्ही बकऱ्या लागलंच तर. हा कसं काय करायला लागते काय नाही. औषधी गोळ्या हा एका 2 कशा करायला लागतात. सुधारतात कशा काय खाऊ घालायला लागते काय नाही हे सर सांगशील तर मग कसं मी घेतो बा बकऱ्या. काय सांगू बाबा तुम्हाला वळानी माणूस. आपल्याला वळलो पारखी धंदा आहे हा. मला काही एवढं समजत नाही ना. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो मी. तुम्ही कृषी विभाग किंवा पंचायत समितीत जा तरी पशुसंवर्धन विभाग असते किंवा मग कृषी विज्ञान केंद्र आपल्या जळगावामधले तेही भेट द्या. ते कसं मार्गदर्शन करतात. आणि कुठे काही शिबिरं गिबिरं असले ट्रेनिंग वगैरे कॅम्प वगैरे जर असली की नाही शेळी पालनाचे असतात तर तडसा ते ट्रेनिंगसाठी पाठवतात. 10 दिवसाची ट्रेनिंग असतात. हे ट्रेनिंग घेऊन या तुम्ही. शिकते ना वा माणूस त्याच्यात. मापोऱ्याला जाय म्हटलं बा मापोऱ्या जाऊन नाही राहिला. बरं सांगितलं रे बा हे. मी जातो आता कृषी विज्ञान केंद्र जळगाव किंवा पंचायत समितीला भेट देतो आणि त्यांच्या तोडून बापा ट्रेनिंगला जातो आणि ट्रेनिंग घेऊन येतो बा कसं असते काय असते तर. हां धंदा करणं म्हटलं म्हणजे पहिले तर नॉलेज लागेनच ना. ज्ञान याच लागेन त्याचं आपल्याला.
आपल्या जळगाव कृषी विज्ञान केंद्रात लय ट्रेनिंग कॅम्प चालू असतात. आपल्याला माहित नाही पडत. तडसा कुक्कुटपालन, शेळीपालन, मेंढीपालन, मत्स्यपालन, तुती लागवड, फळ लागवड, सर्वच गोष्टी असतात तडीसा. पण आपण जात नाही. आपण थांबलट. हां, आपण ऐदी त्याला विचारत असंच नाही ना. विचारलं तर ते काय आपल्या घरी येतील सांगायला? विचारायला पाहिजे ना आपण. तू बरं सांगितलं मला. आता जातो मी त्याचा खाडा निवाळा करतो बा. जाऊन विचारतो मी तडच्या साहेबाले. ट्रेनिंग घेऊन तर येतोच गड्या आता. हा, ट्रेनिंग शिवाय तर काही मिळत नाही बा. शिकल्याशिवाय काही नाही बा. शेती नाही करू शकत माणूस आणि कोणते ढोरही नाही वागू शकत. शिका लागेन पहिले आपल्याला. हा, स्मार्ट वर्क करा लागेन. आता हे बयाळ्यासारखं जर केलं की नाही काही पुरत नाहीये. हे तर लंबू आहे लक्षणात. जा बा, तुम्ही जर जात असाल तर पोऱ्याला पाठवतो मी. जबरदस्ती लावून देतो तुमच्यासोबत. कसं एकाला एक दोन सोबती बरं गप्पा गोष्टी होतात. हा, नाही ती पडते त्याले. त्याला समजत नाही जास्त. तो बेजा हे बाळा पोरगा. बरं पाठव ना बापा. मला का डोक्या न्याय लागते त्याले. गाडीतच जाणं आहे आपल्याला. मी गावातले 2-4 पोरी नेत पण जवान. आता माई वय तर समजा अर्धीच आहे. पण जवान पोऱ्याच्या कामाचं जास्त आहे. तेले घेऊन जातो. पाटील अशी, दगड्या अशी, हनुमाने अशी, हे सारेच नेतो पिटायला तटीचा कॅम्पले. हो देवीदास भाऊ, तसंच करा मग तुम्ही. काय देवीदास भाऊ, तुम्ही गप्पा मारून आहे राजू. हो, तुमचा दोस्त पकडला आणि तिकडे बापा. दोस्त रे बाबा. तुमचा दोस्त नामदेव भाऊ आणि ते कांती दोघं जण एका ठिकाणी पकडले म्हणतात झांगड करताना. चांगली आदे उपर चालू होती दोघांची. शांताबाईनं लाईव पकडले बापा द्यायले. आता शांताबाई एवढं हाणून राहील द्यायले. बस हाणत दादा गावाला आणले. नामदेव भाऊच्या तोंडाचं रगत पडून राहिलं. आणि ते कांती नुसतं कंबळलं धरून राहिली. आहो मावन व बापाच करून राहिली. पारे हे तर बेकार झालं बापा. कधी पकडलं रे बा येईल. हा, नाही नामदेवला काही रिकामी कामं करायची गरज आहे का? हा, लग्न व्हायला सारं गोष्टी आहेत. बायको आहे, लेकरं वाकरी आहे. हा, थोडी या माणसाचं नामदेव भाऊची कांतीची कुस्ती चालू होती ना. शांताबाई डायरेक्ट स्पॉटवरच पकडलं ना बा ते. काय राजा देवीदास भाऊ चाला ते मुळान बा. काय तर चाल बा चाल. पाय तू शांताबाई ऐकलं तर बरं. तिचा एकदा पारा झाला ती काही कोणाला ऐकत नाही. तिच्या बापाचं नाही ऐकत. ती मा कुठे ऐकणार आहे. पण तरी सांगून पाय तुम्ही आता. चाल बा. राजीराम भाऊ, भैया ना काम आहे. पान तुमच्या ओल्यात सांभाळा ना. या लवकर, बाहेर नाही का? शांते, मग पोरीला काल धरलं होतं ना, सोडलं तिले. बाई काय लावला हा गो बना बापुली सोड. काल मारू राहील बापुरीले. हो, तुमच्या पोरीला मारू का आले मी? पूजा करतो ना तुमच्या पोरीची. तुमच्या पोरीने धंदा मांडला ना गावात. मानवऱ्यासोबत ते मस्त गुलछर्रे उडून राहिली ना. अजून ते विचारून राहिले वरतोंड करून की मा पोरीले काऊन मारून राहिले. इले विचारा ना, या सटवीले विचारा. घुबडतोंडीले काय काय कारनामे केले म्हणा तुला. विचारा. का बाई कांता, काय म्हणून राहिली हे शांताबाई? काय केलं तू ना असं? आई मी काही नाही केलं ना. मला या नाम्यानं तिकडे कोपऱ्यात नेलतं आणि या शांताबाईने पकडलं. नाही म्हणू आई, तरी मला यानं जबरदस्ती नेलं तिकडे. आम्या लाज वाटते तुला काही? हा, मा पोरीला तिकडे न्यायची लागते. पाय ना शांते, पाय ना. तू असता नवरा आहे याच्यात. आणि मोठी मा पोरीला दोष देऊन राहिली हो तू. तुझ्या नवऱ्याला म्हणणं गुजार. पोरगीच तर उतू आलती. तिला फेस आलता ना लय मोठा. मला तर म्हणे चाल जबरदस्तीनं ने मला तिकडे. जुनं झांगड आहे म्हणे आपलं. जुनं प्रेम आहे. मी लय प्रेम करतो म्हणे. त्यावर जीव देतो म्हणे रामदेव. हा, त्याशिवाय गमत नाही म्हणे मले. हा, निरूप पाठवताना घातल्या पोराईसोबत. ते प्रेम आहे तिचं असली. मला बदनाम करून राहिली ते. शिनाल कुठून आली ते तर. हा, साऱ्या गावात मा इज्जतचा कचरा गेला ये ना घुबडणं. माई बदनामी करून राहिली का हो तू नकट्या मानाची? थांब ते पाटील येऊ दे. ह्या पाटलाचं निरूप पाठवता ना. त्या खडा निवाडाच करतो मी. थांब येऊ दे त्याला वाटेचा. ऐकलं ना तुमच्या कानानं? हे पहिले आपले शिनाल आवरा आणि मग लोकायले म्हणा. मा नवऱ्याचा काही दोष नाही काय त्याच्यात. हे आहे ना, हे घुबड आहे ना. नवऱ्याचं बजेट करणार आम्ही, तसं काही नाही. पण हे शिनाल सऱ्या गावाचे बावन आहे ना. इनच घडून आणलं हे सगळं. नाही तर मा नवरा काही जाणार नव्हता. पण कसं आता मा नवरा झेस आला. त्यांनी पाहतो मी घरी गेल्या. त्यांनी पाहतो ना. थांबा ना तुम्ही. आपल्या नवऱ्याला सावरायला पाहिजेत ना. महापोरीनं काय केलं? महापोरीनं काही नाही केलं. जे काय ते तुझ्या नवराच आहे. थांबा मी आता खाला निवाळा करतो. पाटील तूच निरूप घेऊन आलता ना कांती जा रे. या कांताबाई निरूप पाठवता ना. नामदेवला बोलून आण म्हणे. कांता आली गावात सांग असं म्हणे बा कांताबाई. आवरा ना, या शिनालले आवरा ना आपल्या. दुसऱ्याला काय म्हणून फायदा आहे? कांते तुला काही लाज वाटते? मग पोरगी आहेस तू म्हणे लाज वाटून राहिली मला आता. साऱ्या गावात इज्जतचं कमवलं तू ना माई. हा, सारे लोक तू करून राहिले. हा, तिला काय जर देऊन मारून टाकू वर खायला गेली. हा, लग्न होईल आणि तुझ्या लाज वाटू दे जराशी. तेव्हा पण लय वाईट झालं हे. हा, राजाराम भाऊ जरासं लक्ष द्या. पुरीवर लय बैकली राजा पोरगी. हा, झाले नाही त्याले राजा मागं नेऊन राहिली ना. राजा पैशासाठी तुमची पोरगी काय करून राहिली. धंदा टाकला तिने जसा काही. शिनालले आता आवरा आटून जरासं. मा नवरा बैकोलता तिनं. अजून दुसऱ्यांची नवरे बैकोईन ते.
तिचा काय धडा आहे बापा. माझ्या तर मोठा पुळका येऊन राहिला आता पोरीचा. पहा ना काय काय कारनामी केली तिनं तर. बरं मा शांता, तुला लक्ष आणून दिलं आमचं. आम्हाला माहित नव्हतं बा आमची पोरगी एवढी भावन आहे तर. मी माफी मागतो बापा तिच्यावरची तुमच्या सगळेले. मग तू काल माफी मागून राहिली. हे शांती जाय ना बावन सगळी. मी काही नाही केलं, मी काहीच नाही केलं ना बा. चुप बस ना आता, चुप बस ना. मुकी बस ना जरा शिक आता. शिल्लकपणा नको करू ना. तुम्ही भाडोळी नेरा. हे एवढे सगळे जण खोटे बोलून राहिले काय, आणि तुझी एकटी खरी बोलून राहिली आहे की नाही. तर बाई या नामदेवले की कोपज्यात आता. हा नामदेवला फळफळ करून आला. म्हणजे ताच का रे शिवलाल, ते मला समजते ना. तू नको सांगू ते आता काय करायला लागते तर. झाला पोपट शिवल्या जात. नामदेवला शोभते का ह्या गोष्टी. कांतापुरी तुले काय लाज आहे की नाही बा. ते लग्न व्हायला ना पोरगी आहे तुले. अर्धे उघड झाली ना, अजून काही लाज वाटत नाही तुले. कशी रिकाम्या कामं करून राहिली गावात. जवानपणात जे झालं ते झालं. आताही अजून आहेस तुले ते नखरे करूनच राहील तू. झालं ते झालं बाबा. आता मा पोरीचं काही बदनामी करू नका. तिचा काही संसार मोडू नका बाबा. आता काही बाबा तोंड वाचू नका बाबा. कोणाला काही सांगू नका बाबा. चाकली मूठ 1.25 लाखाची राहू द्या. अजून तिचा संसार बरबाद होईल. मग घरीच वागवा लागेल तिले. मोडून टाका बा. अटीच विसरा तुम्ही आता हे. राजाराम भाऊ तुम्ही टेन्शन ना घेऊ. आजचं कोणीच बाहेर काही बोलणार नाही. आजच्या आठीच राहील. झाकली मूठ 1.25 लाखाची. आपल्या गावची इज्जत आहे, असू द्या ना. चुकी होतच असते, माणसाच्यानंच होते. जाऊ द्या, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. काही कोणी कोणाला म्हणणार नाही आता. रांडीला आवरा बापा आता जरासं. इले धंदा करायची पडेल आहे. पहिल्यापासूनच आवरलं असतं तर हे दिवस नसते पाहायला भेटले तुम्हाला. तर बाई शांताबाई शांतता ठेव. हा जे झालं ते होऊ दे आता. काही त्याचा बोंबाटा करू नको. ते त्याच्या घराचं पाहिजे आता. तुनं पकडलं ना, आणलं ना, अटलोक मारलं ना तुला. आता सोडून दे. आता काही बाबा हे करू नको फालतू. पण या सटवीनं मा संसाराचा सत्यानाश लावताना करणं, आणि तुम्ही म्हणता की सोडून द्या आता हे. अटीच मिटा. शांताबाई मी तुला एक भाऊ म्हणून सांगतो. दे बाप्पा सोडून जाऊ दे. तुझ्या संसाराचा काही बरबाद होत नाही. नामदेव बी समजदार माणूस आहे. चूक झाली त्याची यानं. जाऊ दे आता. काही जास्त मनार घेऊ नको. जे झालं ते झालं. मोडून टाका तिचा. काही आता ते लावून धरू नको. अशा ह्याच्यात आता बोलणं म्हणजे मूर्खपणा. पण आता कसं बोला लागते. समाजाचं काम आहे. नाही आता असं कसं होईल ना मग. आता मानवऱ्याची पूजा राहिली ना करायची. आता घरी गेल्यावर बस आरतीच आहे ना. चांगलं स्वागत करतो ना मी मानवऱ्याचं आता. ठेवा दगडू. घे बरं आता. घरी घे यायले. हा मावशी घेतो ना घरी. चला नामदेव घरी. चला लवकर चटकाने. येतो रे बा येतो. अरे जास्त सट करून राहिला आहे की नाही. बाई पाहिजे तुले बाई. मान भागत नाही का तुझ्या. अरे जिरो ना. किती जिरायचे आहे तुले तर. बाहेर काले तोंड घालून राहिला. शांते बोलू नको ना. शांते आता झाली माझ्या चुकी. आता नाही होणार ना असं. शांते मला माफ कर ना. माफ कर ना शांते. बम नाही पडत त्याची. बाई पाहिजे त्याला बाई. नवीन चव घेते तो बायाच्या. घरची भाजी भाकर गोड नाही लागत त्याला. चालला मोठा बाहेर फुग्याले तो. बाहेर फुगते तो बाहेर. आता बाहेरच फुग आता. घरातच ये नाही आता. शांते मला माफ कर ना. सॉरी म्हणतो मी तुले. माफी मागतो ना. पाय धरू का तुझे. माझ्यान झाली बा चुकी. तिने मला वत्यात आणाल ना. शांता मी तसा नाही आहे ना. नाही तर तसा नाही. मग हे झालं कसं रे. तुम्ही दोघं एका ठिकाणी सापडलेस कसे हे सांग मला पहिले. लवकर मग. तुम्ही दोघं कसे काय सापडले एका ठिकाणी. बोल लवकर बोल. नाही झालं ना ते. तिने मला फसवलं ना. मौनी टाकल तिने मावर. आता काय सांगू. मायन तिचं ते काहीच नव्हतं. माय तर काय मला काही घेणं देत होतं. ते चावट आहे साऱ्या दुनियाची. तिने फसवलं मला. फसवलं तर तिनं. ते लाख म्हणेन तुले ये म्हणून. तू कायला गेला रे. तुलेच चवना पाहिजे होता ना. चवना पाहिजे होता तुले. म्हणून तुले बरोबर गोड लागली ना ते. म्हणूनच गेला की तू. आपलंच फुटकं ढवर आहे ना. दुसऱ्याला म्हणून काय फायदा आहे. भाऊ हे शोभलं नाही तुम्हाला. हे बिनलाजे धंदे झाले राजा. घरचं सोडून बाहेर चालले. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. सारा गाव राजा तुमचा मान ठेवते. मान सन्मान आहे, आदर आहे तुमचा. पंचकुशीत नाव काढलं की आमची कॉलर टाईट होते. पण तुम्ही सारे बिनलाजे धंदे गेले. लाज जाय धंदे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. चिल्लूभर पाण्यात जीव द्या आता. असे धंदे राजा. तुमचं वय काय. तुम्ही काय करून राहिले. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. कसं राजा हो. तुमच्यासाठी राजा आम्हाला मान खाली घालायला लागून राहिली. तुमच्याबद्दल कोणी जर गावात काही शब्द काढला तर आम्ही तोंड फोडायची ठेव. पण आता कोणा तोंडाने आम्ही म्हणा उत्तर द्या लोकाईले. तुमच्या बरोबर आमच्यावर थू करतात लोक. बरंच बरं आहे आता. आपण बोलून काही फायदा नाही काही. या बेसरा मला काही लाज नाही वाटत ना.
आपण किती बोललं तर काही वाटून राहिलं काय, काहीच वाटत नाही ना. पाय ना कसा भामट्यासारखा पाहून राहिला, बोलून राहिला का एक शब्द बी नाही. माहित आहे ना चुकी स्वतःची आहे म्हणून. कसा काय बोलली ना आता. माफी मागतो ना, तुला माफी मागतो. शांता बोलू नको जास्त फक्त आता. हं, माझ्यानं चूक झाली, मी माफी मागून राहिलो ना तुले, तरी बाबा तू बडबड करून राहिली. आता नाही म्हणा असं माझ्यानं. आता काय माफी मागून फायदा आहे. बंदी इज्जत गमावली ना सगळ्या गावात. आता काय राहिलं. आता सगळं गाव थू थू करून राहिलं ना आपल्या. तुमच्या बरोबर मला लोक म्हणतात आता तुझ्या नवरा कसा, तुझ्या नवरा कसा. पण आता सगळ्या गावात हाच बोमाट आहे. कोणाकोणाला उत्तर देऊ मी. आता सगळ्या गावातल्या बाया म्हणतील ना मला, काय शांताबाई तू तर मोठी बोलतो बापा, तुझ्या नवरा यावरला नाही गेला काय. तर असे टोमणे ऐकू का मी आता. काय करा आता, ऐकलं जात ना. नवरा ढंगाचा नाही आता, काय करा. त्या शिवल्याची अवकात नव्हती. कामदेव होय पुढे बोलायची, तुझ्या पुढे बोलायची. तोही आता चबर चबर करून राहिला, तोही तोंड काढून राहिला वर. हं, त्याची काय ताकद. शब्द बोलीन म्हणून तो तोंड फोडलं असतं त्याचं म्या. पण किती चबरे. हं, नामदेव म्हणून गलती केली ना म्हणून मला बोलता नाही आलं, नाही तोंड फोडलं असतं मी. दात पाळले असते त्याच्या आज. वाळ फावते लोकाईले तुमचे विरोधक लयात. नामदेव तुमची प्रगती चांगली चालू आहे तर, पण तुम्हाला राजा तुम्ही ना असा घोर करून ठेवला ना आता. हं, राजा सारे लोक थू थू करून राहिले. माझ्यानं भागे नाही ना रे याचं. याला दुसरी सटवी पाहिजे होती ना. याचं सटसट करे ना म्हणून हा कसा जोरावर होता जास्त. शांता चुकलं ना माया. काही सटसट नव्हतं, बलबल नव्हतं बापा. हं, माझ्यानं काहीच होत नाही, भुजला पापडी फुटत नाही. आता बोल नको ना. एवढी बोल नको. टस्टच बोलून राहील, मग टस्टच लागून राहिलं ते. बोल नको शांता. ती कसा का सापडला रे तू. जास्त सटसट करे ना तुया. घरी येऊन जिरवता मग का मेलती काय. मी होती ना घरी. शांता बोल नको तू आता. हं, माफी मागतो ना मी तुझी. बस पाय धरू का तुझे. आता बोल नको तू फक्त. जाऊ दे जाऊ दे आता दे सोडून. हा आता काही बोलू नको, काहीच नको करू. दे सोडून आता. काही नांदी नको लागून आमच्या भाऊच्या. फालतू जीव फिव देती नजून घोर. मावशी काही नांदी नको लागू. जाऊ दे आता, माफी मागितली ना, जाऊ दे सोडून. हो, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. हा विषय इथं संपलेला आहे मित्रांनो. उद्या येऊन नवीन विषय घेऊन. कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवायचा ते सुद्धा आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा बरं.